एकदा पूर्ण माहिती सविस्तर पाहून घ्या। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। आम्हाला भेटले पैसे। काय नाव तुमचं? संजय चेकली। हां, गुजराती। तुम्ही? मीनाक्षी मनोज वायकर। तुम्हाला मिळाले? तुम्हाला? स्वाती संतोष मिळाले। तुम्हाला? हां, मिळाले। रेश्मा खंडू लगडे। काय? मी सीमा सुनील नाटकर। तुम्हाला पण मिळाले? सगळ्यांना मिळाले? सदैव उभे राहा, ज्याने तुम्हीच आम्हाला पाहिजे। ही योजना चालू ठेवायची आहे? हो, लागू खूपच। हम आपके खूब आभारी हैं। योजना शुरू रखने का है? हाँ, चालू है। पैसे भी बढ़ाने पड़ेगा सरकार को मदद करेंगे तो आप लोग पैसे बढ़ाएंगे। और बाकी दूसरी योजना पर अपनी 3 मुफ्त गैस सिलेंडर मालूम है आपको? वो भी मिलने वाला है। 3 गैस सिलेंडर मुफ्त भेटणार। मुलीचं शिक्षण, उच्च शिक्षण, डॉक्टर, इंजिनियर, वकील बनायचं आहे, आणखी कुठलं शिक्षण घ्यायचं आहे तर त्याच्यामध्ये सरकार पूर्ण पैसे भरणार, सरकार फी भरणार। दुसरा लेख लाडकी लखपती योजना, मुलीचा जन्म झाल्यापासून मुलगी 18 वर्ष होईपर्यंत 1 लाख रुपये खात्यामध्ये जमा होणार। ही योजना चालू झाली आपली, त्याचा पण लाभ घ्या। ज्येष्ठ नागरिक जे लोक आहेत, ज्येष्ठ लोक आहे आपल्या घरी, सिनियर सिटीजन, सास ससुर वगैरे, त्यांच्यासाठी पण आपण योजना केली, वयोश्री योजना। 3000 रुपये त्यांच्या खात्यात दरवर्षी डीबीटी होणार। त्यांना काय सामान घ्यायचं आहे, छोटं मोठं काय करायचं त्याच्यामध्ये एसटी मध्ये 50% सवलत केली माहिती ना। 75 वर्ष ज्याला ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना मोफत प्रवास आहे। 65 वर्ष ज्यांचा आहे त्यांना आधार तिकीट आहे, महिलांना पण अर्धा आहे। मग योजना चांगल्या आहेत। सरकारचं काम कसं आहे? आतापर्यंत एवढ्या योजना ज्या आपण केल्या, 10 योजना 12 योजना, त्याच्यामध्ये मुलीचा जन्म झाल्यापासून लाडकी बहीण, लाडका भाऊ, आता जे लोक 12वी डिप्लोमा आणि डिग्री ज्यांनी केलाय त्यांना 6000, 8000 आणि 10000 रुपये त्यांना मिळणार दर महिन्याला। प्रशिक्षण भत्ता कधी असं बघितलं? पहिल्यांदा एका घरामध्ये जेवढे लोक आहेत त्यांना कुठली ना कुठली योजना मिळाली पाहिजे, म्हणून आपण हे केलं। सर्वसामान्य लोकांचे सरकार म्हणतो आपण ना, म्हणजे आम्ही प्रत्यक्षात केलं ना। तुम्हाला वाटलं होतं एवढ्या लोकांना पैसे येतील? का नाही वाटलं? विश्वास होता ना, तुमच्यावर विश्वास होता की तुम्ही करणार, विश्वास होता। विरोधी पक्ष बोलत होते ना, मोठ्या योजना आहे, कोर्टात गेले, ते पण आम्ही माहिती होतं की तुम्ही आहे तो म्हणून मिळणार पैसे। आता ही योजना कायम पुढे ठेवायची, चालू ठेवायची आहे। त्याच्यासाठी तुम्ही पैशाच्या आधी मदत केली, डायबिटीजचं मध्ये कोण कमवतो पण नाही, तुमच्या पैशाने मला औषधाचं शेव भेटायला, त्याच्या पोरात अभ्यास करते, त्याच्यासाठी पण आम्हाला थोडं त्याच्यामध्ये माझ्या मिस्टरांना कॅन्सर आहे, 2 वर्ष घरी होते। गणपती म्हणजे कसा आणायचा, थोडी होती मदत माझी, पण कसा आणायचा, पण हे 3000 एक भाऊ म्हणून तुम्ही जे रक्षाबंधनचे पाठवले त्यांनी मला ते 3 लाखासारखे, भले 3000 दुसऱ्यांसाठी ते मला 3 लाखासारखे आम्हाला दिले, मला खूप मोठा आधार। भाऊबीजेला पण हे पैसे दर महिन्याला मिळतात। हे फक्त रक्षाबंधन नाही, भाऊबीज नाही, ओवाळणी जी आहे हे कायम दर महिन्याला तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील। पूर्ण नियोजन त्याचं केलेलं आहे आणि ही योजना परमनंट आहे, ही योजना तात्पुरती नाही। म्हणजे खरं सांगू का, पहिलं जेव्हा ही योजना निघाली तेव्हा आम्हाला बऱ्याच वेळा खूप असं हे आलं की हे फक्त आता खोटं आहे, हे येणार नाहीये, असं नाहीये। आम्ही म्हणलं नाही, एक भाई म्हणून
तुम्ही पहिल्यापासून आम्ही बाईच आहात आणि अजूनही बाईच आहात, मुख्यमंत्री आहे. आम्ही पण त्यांना सांगितलं खंडकावून नाही, बाईंनी हे योजना काढली म्हणजे येणार आले नाही आले तरी पण बाई आमचे मुख्यमंत्री, त्याचा आम्हाला अभिमान आहे खूप आणि कायम भरोसा विश्वास होता. विरोधक कोर्टात पण गेले ही योजना रद्द करायला, पण कोर्टाने रद्द नाही केली, बहिणींच्या बाजूने न्याय. त्यामुळे आणखी खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला योजना करतो आपण आणि याची योजनांची माहिती तुम्ही इतर लोकांना पण द्या. आता मी जे सांगितलं ना, गॅस सिलेंडर, मोफत शिक्षा, ज्येष्ठांना वयोश्री योजना, एक लाडकी लखपती योजना, शेतकरी तुमच्या गावाला शेती असेल ना तर तिकडं ते शेती पंपाने शेती करणारे त्यांचं वीज बिल माफ केलं. हे सगळं केलं आपण. त्यामुळे एका कुटुंबामध्ये अनेक योजना म्हणजे सगळ्यांना काही ना काही लाभ त्याच्यात मिळाला पाहिजे म्हणून आपण हे केले. त्यामुळे तुम्ही सरकार मजबूत करा, सरकारला आशीर्वाद द्या, तुमचा आशीर्वाद आहेच. सरकार देखील आणि म्हणून ह्या सगळ्या योजनांमध्ये आम्ही आणखी पुढे भविष्यामध्ये हे पैसे वाढतील कसे यासाठी देखील जे दिलं आम्ही त्याचं समाधान आम्हाला आहे. आज सगळ्या बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद आहे की खुशी तुमचे हक्काचे पैसे झाले ना, पण काढू शकता. आम्हाला औषध घेताना पण विचार करू शकतो, पण आता आम्हाला औषधांना पण विचार नाही खूप आम्हाला. तुमच्या हक्काचे पैसे तुमच्याशिवाय दुसरा काढू शकत नाही, हे विशेष आहे. तरी सगळ्या योजनांचा लाभ तुम्ही घेतला पाहिजे आणि इतर लोकांनाही तुम्ही सांगा, तुमच्या लोकांना इतर लोकांना सांगा सरकारने ह्या योजना केलेल्या आहेत, याचा लाभ आपण घेऊ. शेवटी योजना केल्याने लाभ नाही मिळाला तर काय उपयोग. म्हणून मी स्वतः जे आलो तर याच्यासाठी की आपले सर्व कार्यकर्ते गावागावामध्ये घराघरामध्ये जाणं आणि योजनेला त्यामुळे कुठल्या योजना आल्या त्या आमच्या महिलांपर्यंत त्या पहिले पोहोचल्या. मला खूप खूप धन्यवाद. चालू राहील आपलं चांगलं आहे, सरकारचं काम चांगलं आहे. पहिल्यापासूनच चांगलं आहे, आता आणखीच चांगलं आहे. हा सरकार पाहिजे आम्हाला, सर्वसामान्य नाही बघा, एवढ्या मोठ्या प्रमाणावर योजना सुरू करणारं सरकार नाही. शेवटी आम्हाला गरिबीची सर्वसामान्य म्हणून आपण लोक म्हणतात काय घराघरात घराघरातलं म्हणून घराघरात येतात म्हणून ते आपले मनात सख्या भावापेक्षा तुमचं म्हणजे गावाला जास्त दुसऱ्या गणपतीला त्याच्या महिला फेर करून आली तुमच्या नावाचं गाणं, पहिला भावाचं भाऊ राय करून गाणे बोलत होते, जातात तर साहेबांच्या नावाची पैसे भेटले वगैरे अशी गाणी बोलतात. खूप खुश आहेत, गावच्या महिला पण खूप खुश आहेत. त्यांना कधी म्हणजे बँक वगैरे शहरामध्ये गावच्या लोकांना राहायच्या भेटत खूप आहे. अशाच विविध महत्त्वपूर्ण माहितीसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑल करून ठेवा, म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला अपडेट मिळत जातील. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद.